कलाकारांचा फेवरेट लाल रंगाचा टी शर्ट घालून खाद्य परीक्षा घ्यायला रिक्षाने आम्ही पोहोचलो पारल्या. वृंदाची बॅग आणि ऑर्डर देण्याची जबाबदारी टाकून छान चौदार सेल्फी घेण्यात मी बिझी असतानाच मिसळ आली. लिंबू रसाच्या बुदलीतून वाईट जरा जास्तच लिंबू रस पडल्यामुळे मोनिकानी माझ्याकडे आंबट कटाक्ष टाकला. त्याकडे अशा पद्धतीने दुर्लक्ष करून मी मिसळकडे लक्ष दिलं. मिसळ खरंच छान चौदार असल्याचे हावभाव पाहून चौदार काकांनी माझ्याकडे कौतुकानं पाहिलं. मग पोह्यांवर बेताचा लिंबू रस टाकून मी एकट्यानंच ते खायला सुरुवात केली. त्यावर मोनिकानी माझ्याकडे ह्याला खाऊ का गिळू असा कटाक्ष टाकला. पोहे फक्त छान असून चौदार नसल्याचे हावभाव पाहून चौदार काकांनी मान खाली घातली. बडी बडी बाते वडापाव खाते या तत्वावर मी गरमागरम वडापाव तोंडात टाकला आणि नेमकं तेव्हाच हा जळजळीत कटाक्ष माझ्यावर पडला. वडापाव आवडल्याचं पाहून चौदार काकांनी मान अभिमानानं वर केली. कोकम सरबतासाठी कन्फ्युज करण्याचा यांचा कट मी बरोबर ओळखला आणि तोच कट मी मिसळीसोबत खाल्ला. त्यावर पुन्हा एकदा चौदार काकांनी कौतुक भरल्या नजरेनं पाहिलं. वृंदासोबत तिलाही उपाशी ठेवल्याच्या रागात मोनिका घरी गेली आणि मला ठेचण्याआधी लसणाला ठेचून घ्यावं या तयारीत ती लागली. मी मात्र गारेगार ऑफिस मध्ये बसून अय्यंगार बेकरीचा रवा केक आणि जाम रोल मागवला. जाम रोल जाम बोर होता हे हावभाव पाहायला चौदार काका माझ्यासोबत नव्हते, पण त्याची पर्वा न करता मी रवा केक तोंडात टाकला आणि केक सारखाच मीही विरघळलो. त्याच वेळी बापाला या मशीन मध्ये धुवून काढण्याच्या प्लॅनिंग मध्ये वृंदा मग्न होती.